नमस्कार मंडळी, गिगलिंगवर तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची वाहने म्हणजे व्हेकल्स। पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा पाहू। तर आता ही आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीची गाडी, कार म्हणजे चारचाकी गाडी। त्यामध्ये बसून आपल्या आजी-आबांसोबत, आई-बाबांसोबत फिरायला जातो। मग आली ही मोठी ट्रक, जी हायवेवर खूप सामान घेऊन एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असते। तिला लॉरी असे म्हणतात। आता हे आहे आपले कन्स्ट्रक्शन व्हेकल म्हणजे बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने। त्यामध्ये आहे डंप ट्रक, जो वाळू, माती, कचरा वाहून नेण्याचे काम करतो। त्याला आपण डंपर असे म्हणतो। आता दुसरा आहे सिमेंट मिक्सर। यामध्ये सिमेंट बनवण्याचे काम होते। आणि तिसरा आहे आपला फेवरेट जेसीबी। पण जेसीबी हे एका कंपनीचं नाव आहे बरं का। त्या वाहनाला ऍक्च्युअली बॅकहो लोडर असे म्हणतात। हे खूप शक्तिशाली असतं आणि ते त्याच्या दोन्ही साइडने काम करतं। म्हणजे मित्रांनो, जेसीबी आपल्यासारखा ट्रॅव्हल आहे का। पण तुम्ही लक्षात ठेवा की जेसीबी हे कंपनीचं नाव आहे। आता हे आलं आपल्या सगळ्यांचं फेवरेट एरोप्लेन म्हणजेच विमान। आपण कसं कागदी विमान बनवून उडवतो, तसंच हे विमान खरं आहे आकाशातलं, जे आपल्याला खूप लांब ठिकाणी कमी वेळात पोहोचवतं। या विमानाचा चालक असतो पायलट। ओके, आता पुढची आली ऑटो रिक्षा। तर आपण असं टुकटुक असं म्हणतो। रिक्षा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। जनरली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रिक्षा स्टँडवर जाऊन किंवा ओलावर बुक करून रिक्षामध्ये बसतो। हे आपले 3 चाकी वाहन आहे। 3 चाकी वाहन आहे। आता हे आलं चॉपर म्हणजेच हेलिकॉप्टर। हे हवेत उडतं बरं का। यालाही पायलट असतो। पण यामध्ये कमीच लोक बसतात। हे एक प्रायव्हेट व्हेकल आहे। आता आली बस, जनिका असे म्हणतात। तर बस तर तुम्ही मित्रांनो बघितलीच असेल ना। कोणते असतात? लाल बस असते, ती गावाला नेण्यासाठी। थोडं आहे सांग ना। दुसरी बस असते शहरातच फिरण्यासाठी। आणि आपली स्कूल बस पण असते, हो की नाही। म्हणजे ही आहे आपली जनिका। आता आली स्कूटर म्हणजे 2 चाकी वाहन। आता तुमच्या सगळ्यांकडे बाईक असेल, स्कूटर असेल आणि सायकलही असेल, हो की नाही। त्यालाच म्हणतात 2 चाकी वाहन। पण ते रोज वापरतोच। ही आहे अगेन गाडी म्हणजेच आपल्या सगळ्यांची ट्रेन। या ट्रेन मध्ये बसून लांबचे प्रवास करतो। आपल्याला खूप मजा येते बरं का या ट्रेन मध्ये। रेल्वे स्टेशनला जातो, तिकीट काढतो आणि रेल्वेचा मोठा प्रवास करतो। ओके मित्रांनो, आता ही आहे होडी। होडी म्हणजे छोटीशी बोट, जी समुद्रामध्ये किंवा तळ्यावर छोट्या प्रवासासाठी कमी लोकांसाठी असते। आता हे आले जहाज म्हणजे शिप। हे जहाज समुद्रामधले खूप मोठे वाहन आहे बरं का। यामध्ये खूप प्रकार असतात आणि या मोठमोठ्या जहाजांमध्ये मालही वाहून नेतात, माणसंही वाहून नेतात। पण हे समुद्रातले मोठे प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे जहाज आहे। आता पुढचं खूप महत्त्वाचं
100. पुढचं वाहनही महत्वाचं आहे बर का. फायर ट्रक. फायर ट्रक म्हणजे अग्निशामक गाडी. अग्निशामक गाडी हे कुठेही आग लागल्यावर आपण अग्निशामक गाडीला आग विझवण्यासाठी बोलवतो. त्यासाठी तुम्ही 01 नंबर डायल करू शकतात. अग्निशामक गाडीला बोलवू शकता. ही पण एक महत्वाची गाडी आहे बर का. ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका. कुठल्याही पेशंटला रुग्णाला खूप आजारी आहे, त्याला डॉक्टरांकडे जायला मदत हवी असेल, तो ॲम्ब्युलन्स मधून जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता 102 ला. तुम्हाला ॲम्ब्युलन्स मिळून जाईल. आली पुढची आली